नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या दिवाळी चालू आहे आणि आपण सगळं दिवाळीचा फराळ खातोय, परंतु त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। आता आपण कोणतीही गोष्टी खाल्ली तर ती आपल्या बॉडीमध्ये ही एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, म्हणजे कॅलरीजमध्ये कन्वर्ट होते। तरी आहे एक नॉर्मल फराळाची थाळी, हिच्यात लाडू, चकली, शंकरपाळे, अनारसे आहेत। परंतु जर तुम्ही याचे कॅलरीज काउंट केले तर ते एका माणसाच्या पूर्ण दिवसाचे कॅलरिक इंटेक एवढे आहे। मोस्टली तेलकट आणि गोड असतो। जेव्हा ह्या गोष्टी आपल्या शरीरात जातात तेव्हा त्या ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होऊन ब्लडमध्ये ग्लुकोज ॲब्झॉर्ब होतं आणि एकदा का शरीरात ग्लुकोज वाढलं की त्याला काउंटरॲक्टमध्ये इन्सुलिन वाढतं आणि इन्सुलिन या ग्लुकोजला सेलमध्ये पुश करतं। त्यामुळे हे खाल्ल्यानंतर काय काळाने जेव्हा ग्लुकोज ब्लडमध्ये कमी होतं तेव्हा परत आपल्याला क्रेविंग्स होते, आपल्याला परत सुस्तपणा येतो व वीक वाटायला लागतं। आता कोणाला किती कॅलरीज आवश्यक आहे याचे बरेच पॅरामीटर्स आहे, जसं की ज्यांची सेंटेटरी लाईफस्टाईल आहे त्यांना 2000पर्यंत किलो कॅलरीज, ज्यांची मॉडरेट ॲक्टिव्हिटी आहे त्यांना 2500पर्यंत, म्हणजे जास्त प्रमाणात व चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना 3000 किलो कॅलरीजपर्यंत लागतात व त्यांची बॉडी तेवढा यूज देखील करते। कोणाला किती कॅलरीज आवश्यक आहे यासाठी तुम्ही BMI या एक पॅरामीटरचं देखील यूज करू शकता। बॉडी मास इंडेक्स किंवा ज्यानुसार वेट इन KG अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर जर तुम्ही केला तर तुम्हाला एक आकडा भेटेल। तो जर 18.5 ते 24.9 दरम्यान असेल तर म्हणजे तुमचं वेट नॉर्मल आहे, तुमचं BMI नॉर्मल आहे। पण जर तुमचं 24.9 ते 29 दरम्यान आहे, 30 दरम्यान आहे तर तुम्ही ओव्हरवेट आहात आणि 30पेक्षा जास्त आहे तर म्हणजे तुम्हाला लठ्ठपणा आलेला आहे। यानुसार तुम्ही तुमच्या हेल्थचा तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो, त्यानुसार किती कॅलरीज खाव्यात व किती ॲक्टिव्हिटी करून किती कॅलरीज बर्न कराव्यात याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता। तर ती एनर्जी तेवढी यूज नाही झाली तर त्यांचं कन्व्हर्जन फॅटमध्ये होऊन ते मोस्टली आपल्या बेली अराउंड डिपॉझिट होतं आणि माणसांना येतो लठ्ठपणा। आता आपण सर्वसाधारणपणे आपण ॲक्टिव्हिटीज करतो, यंग एज पीपल आहे, आपण भरपूर ॲक्टिव्हिटीज करतो, त्यामुळे नॉर्मल हेल्दी लोकांना याचा काही प्रॉब्लेम होत नाही, कारण दिवाळीचा फराळ काय आपण वर्षभर खात नाही। परंतु ज्यांना ऑलरेडी लठ्ठपणा आहे, ज्यांना डायबिटीज आहे, काही मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्यांनी या गोष्टी संतुलित खायला हव्यात। आणि एक आयुर्वेदाचा अँगल असा देखील आहे की दिवाळी ही ज्या काळात येते तेव्हा आपलं डायजेस्टिव्ह पॉवर वाढलेली असते, त्यामुळेच आपण थोड्या जास्त प्रमाणात देखील या काळात खाऊ शकतो। यावर काही उपाय शोधायचा प्रयत्न केला तर काही 3-4 गोष्टी लक्षात आल्या की तुम्ही खाण्याआधी पाणी पिऊ शकता, कारण तुम्ही जर ऑलरेडी पाणी पिलं तर पोट अर्धं भरलेलं असतं व जेव्हा तेलकट गोड पदार्थ पोटात जातात तर त्यात डायल्यूट होतात, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असेल। तुम्ही हे खाल्ल्यानंतर थोडी ॲक्टिव्हिटी करू शकता, थोडं वॉकला जाऊ शकता। तर या सर्व गोष्टी आपण दिवाळी फराळ खाताना लक्षात घ्यायला हवा। तर या व्हिडिओ बनवताना याच गोष्टी लक्षात ठेवून हा व्हिडिओ बनवला आहे। जर हा महत्त्वपूर्ण वाटल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।